मालिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठिकठिकाणी धार्मिक उपक्रम राबवित महाशिवरात्री साजरी। मुलुंडमध्ये राजे संभाजी मैदानाच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण, तर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाशिवरात्री निमित्ताने मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव, तर मांडूरमधील मधुबन गार्डनमध्ये शिवदर्शनासाठी भाविकांनी केली गर्दी। मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली असून बालराजेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे शिवभक्तांना दर्शनानंतर उपवासाचे पदार्थ म्हणून खिचडी, वरणभात, पेढे तसेच थंड पेय अशा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे। बालराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी स्त्रिया व पुरुष अशा वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या आहेत। तेथील दर्शनाची व प्रसादाची अत्यंत चांगल्या प्रकारे ट्रस्टतर्फे आयोजन करण्यात आले आहे। महाशिवरात्री निमित्ताने आलेल्या भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावे, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच मंदिरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ओम जय शिव ओंकारा, भज जय शिव ओंकारा। ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी धारा। ओम जय शिव ओंकारा। मुलुंडमध्ये पूजा कमिटी महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे। गेल्या 40 वर्षापासून रिक्षाचालक तसेच कुटुंबियांना सुखसमृद्धी लाभण्यासाठी या महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे। मुलुंड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर महापूजा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र रिक्षा सेनेचे अध्यक्ष अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या 40 वर्षापासून नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच रिक्षाचालकांच्या सुखसमृद्धीसाठी ही परंपरा राबवित असल्याचे वक्तव्य खजिनदार कांताराम भोर यांनी केले। महाराष्ट्राचे चालक सेनेतर्फे दर 40 वर्षापासून महाशिवरात्री निमित्त सत्यनारायणाची महापूजा जाते। सर्व रिक्षा चालकांना, मालकांना सुखसमृद्धी मिळावी या हेतूने ही पूजा घातली जाते। व्यापारी वर्ग, दुकानदार सर्वांचं मोलाचं सहकार्य असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवडकरसह प्रियंका S9 न्यूज मुंबई। ऱ्हास होत चाललेली मराठी भाषा जोपासण्याकरिता गुरूंसह सगळ्यांनी तिचा अभिमान बाळगणे आणि शासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे। मी सातत्याने मराठी विषय शिकवते मुलांना घरीच 12वीपर्यंत, आणि त्यामुळे मराठी जी समृद्ध आहे, ज्ञानेश्वरांनी जी त्याला एवढी मान्यता मिळवून दिली आहे, माझा मराठाशी बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, इतकं ज्याचं महत्त्व आहे, मग ती मागे का पडावी? याला कारण फक्त शालेय शिक्षण असं आहे असं म्हणून मी म्हणत नाही, तर बदलत्या या समाज परिवर्तनामुळे सुसंवाद हा तुटत चालला आहे। आईवडिलांशी सुद्धा सुसंवाद मुलं करू शकत नाही। सतत आपलं टीव्हीशी, इंटरनेटशी, म्हणजेच मुकेपणाने फक्त ते आंधळेपणाने जे ज्ञान ग्रहण करतात, त्यामुळे शब्दसंग्रह उणावतो। पण आणि शब्दसंग्रह त्यांना वाचा म्हटलं तर निरनिराळ्या भाषेतले शब्द, म्हणजे आपल्याच प्रादेशिक भाषांमधले शब्द त्यांना आकलन होत नाही। मग आम्हा बालकांची एक जबाबदारी असते ती, मी एक आजी आहे नातवाची, त्यामुळे मी आवर्जून त्याला वेगवेगळ्या याच्यातल्या प्रांतातल्या जेव्हा कथा ऐकवते तेव्हा त्यांची उकल करून सांगणं ही माझी जबाबदारी आहे। तेव्हाच त्याची भाषा समृद्ध होईल आणि त्याला ती कथा चांगल्या रीतीने आकलन होईल, ती तो पुढे घेऊन जाईल। आज विज्ञानाधिष्ठित जी समाजरचना चालली आहे वेगाने, म्हणजे गळे कापूस स्पर्धा म्हणतो ना, त्यात पुढे जाण्यासाठी इंग्रजी हेच हवं, हा जो एक ट्रेंड बदलत चालला आहे। खरं पाहता पूर्वीची माणसंसुद्धा ज्ञानी होती, हो, रँगलर वगैरे झालेली माणसंसुद्धा मराठीतनं शिक्षण घेऊनच पुढे गेलेली होती, त्यात कुठेही कमी नव्हती ती। मग असं असताना मराठीला डावललं का जातं? याला कारण एक आहे की आपणच आपली मनोभूमिका जर पक्की केली की नाही, मी माझ्या मुलांना चांगल्या रीतीने भाषा समृद्ध होईल असं शिकवेन, इंग्रजीला शिकू नये हे मी मुळीच म्हणणार नाही। कारण ज्ञानग्रहणाची ती भाषा जर असली, त्यांना चारी दिशा मोकळ्या, चिमण्या कुठेही हिंडत असतात आकाशात, पण शेवटी निवाऱ्याला आपल्या झाडाकडेच येतात ना। वैज्ञानिक युगामध्ये की इंग्रजीमधनं बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचं मराठीमध्ये हे भाषांतर झालं पाहिजे आणि ते आपल्या तरुणांना म्हणजे समजावून दिलं गेलं पाहिजे, तर त्याच्यामधून आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकेल।
कारण वैज्ञानिक युग आता पुष्कळच पुढे चाललेलं आहे आणि बऱ्याचशा जुन्या ज्या आपल्या रूढी आहेत त्या मागे पडत चाललेल्या आहे आणि त्या रूढीला जर आपण कवटाळून बसलो मराठी माणसं तर ते आपल्याला शक्य नाही होणार. म्हणून त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत की जे इंग्रजी आहे त्यालासुद्धा तेवढाच मान दिला आहे. शेवटी इंग्रजी ही एक जागतिक भाषा आहे आणि जागतिक भाषेमध्ये बरंचसं साहित्य उपलब्ध आहे आणि ते मराठीमध्ये आपल्या आलं पाहिजे ही मला असं वाटतं. मला असं वाटतं की आपण घरात जेव्हा बोलताना मराठी बोलण्याऐवजी आपण दुसऱ्या भाषेत बोलतो. भाजीवाल्याकडे गेलं तर आपण भाजीवाल्याला सुद्धा मराठीत न बोलता आपण त्याची भाषा असेल ती आपण त्याच्या भाषेत बोलतो. असं न करता स्वतःहून आपली भाषा टिकवण्यासाठी स्वतःच्या भाषेत त्यांना समजवा. त्यांना जर येत नसेल तर ती भाषा त्यांना सांगा, त्या भाषेत त्यांना समजावून द्या असं मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपल्यालाच लाज वाटते. आपण मराठी बोलतो, मराठी सिनेमा बघतो, मराठी पुस्तक वाचतो, ह्याची आपल्याच लोकांना लाज वाटते. मला सांगण्यासारखा एक प्रसंग म्हणजे इस्त्रीवाल्याकडे मी एकदा गेले होते, भैयाकडे. मी नवीन लग्न होऊन इथे आलेली. माझं टेक्स्टबुक पुरतंच मराठी होतं, मला इंग्लिश टेक्स्टबुक पुरतंच होतं माझं. तर आल्यानंतर मी त्याला म्हटलं झालेत का बाबा कपडे इस्त्रीचे? तर तो म्हणला हिंदी में बोलो, हमें मराठी नहीं आती है. मी त्याला मराठीतच सांगितलं की तुला मराठीत येत नसेल मराठी तर तू UP-मध्ये जा. मी मराठी आहे त्यामुळे मी माझ्या भाषेत इथे बोलणार. तुला समजत असेल तर बघ, नसेल तर घरी येऊन समजावून घे माझ्या घरच्या माणसांकडून. मी मराठीतच तुझ्याशी बोलणार. तू मराठी शिक, तू इथे आलायस ना, मग तू मराठी शिक. म्हणजे ही जर भूमिका आपण ठेवली तर आलेली इथे सगळी माणसं मराठी शिकून घेतील. मुलुंडकरांच्या राजे संभाजी मैदानाच्या संबंधित प्रलंबित मागण्या होणार पूर्ण. मुलुंड पूर्वेकडील राजे संभाजी मैदानाच्या संबंधित असलेल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे काम प्रभाग समिती अध्यक्ष आणि नगरसेवक नंदकुमार वैती यांनी हाती घेतले असून ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय, लहान मुलांकरिता विविध खेळाचे प्रकार, मातीचा भराव टाकून मैदान सपाटीकरणाचे काम आणि 1996 साली सुरू करण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे म्युझिकल जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. या मैदानात गाड्या पार्किंगही करण्यात येत होत्या. या मैदानाचे नूतनीकरण करण्यासाठी 23 लाख रुपयांचा फंड मंजूर झाला असल्याचे समजते. उशिरा का होईना कामाची सुरुवात झाली असून मैदानासंबंधित असलेल्या मुलुंडकरांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार की नाही हे येत्या काही दिवसात समजून येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्राची मुळये, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं.
स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजर ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ज्येष्ठ निरूपणकार डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवनावर आधारित तैलचित्रांचे प्रदर्शन आजपासून सुरू. महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भूमीमध्ये ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणातून समाज प्रबोधनाचे अमोल असे कार्य केले. समाजात निर्माण झालेल्या व्याधी व अज्ञान दूर करण्याकरता नागरिकांमध्ये त्यांनी जनजागृती केली. 70 वर्षात संतांची शिकवण प्रत्येक जनमानसात रुजविणारे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवनावर आधारित तैलचित्रांचे प्रदर्शन कळव्यामध्ये मांडण्यात आले आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कळव्यात हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले असून 27 ते 26 मार्चपर्यंत असणार आहे. धर्माधिकारी कुटुंबियांनी निस्वार्थपणाने केलेल्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. या अंतर्गत साक्षरता अभियान, रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, सेवन हत्या, व्यसनाधीनता, पुरस्कार सोहळ्याकरता दासांची झालेली गर्दी यांसारख्या विविध विषयांवरील तैलचित्रांचा प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आला आहे. श्री आप्पासाहेब व सचिनदादा धर्माधिकारी यांनी प्रदर्शनातील तैलचित्रांची आज पाहणी केली. प्रदर्शन पाहण्याकरता येणाऱ्या नागरिकांना तैलचित्रांबाबत माहितीही दिली जाणार आहे. आमदार एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाअंतर्गत आप्पासाहेबांचा भव्य सत्कार केला. ठाण्यातील अनेक राजकीय मंडळींनी येथे आपली उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनाबाबत माहिती देत उत्तम विचार आत्मसात करून नागरिकांनी आपले जीवन सुखी करावे असा संदेश निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलाय. तसेच सर्वांनी हे प्रदर्शन पाहावे आणि उत्तम विचारांनी आपले जीवन जगा असे आवाहनही त्यांनी S9शी बोलताना केली. आता हे तैलचित्राचं आज आपण पाहिलं, पण ह्याच्या अगोदर कार्य केलेलं आहे. नंतर तैलचित्र नंतर तयार केलेली आहे. पहिलं कार्य प्रत्यक्ष नानासाहेबांनी आज जवळजवळ 69 वर्ष एवढे कष्ट करून उभं केलं. सतत चित्र हे प्रत्यक्ष आम्ही आज चित्ररूपाने दाखवलेलं आहे. आणि हे दाखवण्याचं उद्दिष्ट असं की त्या सगळ्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचावं. त्याचे जे काय वेगवेगळ्या प्रकारची भूमिका जी विचारांची असते ती जाऊन चांगल्या सुविचार अंतःकरणामध्ये नांदावे आणि सगळं संसार सुखी व्हावा, बस एवढंच उद्दिष्ट आहे. आणि ह्या उद्दिष्टामुळे काय कोणत्याही प्रकारचं म्हणजे असं काय मोबदला वगैरे आम्ही कधीच घेतलेलं नाही. ह्याच्या अगोदर घेतलेलं नाही, ह्याच्यापुढेही घेणार नाही. विनामूल्य कार्य जसं नानासाहेबांचं चाललं तर आजपर्यंत आम्ही दोघंजण, माझा मुलगा सचिनदादा आणि मी स्वतः पूर्णपणे आम्ही चालू ठेवले. सामान्य जनतेला माझं एकच म्हणणं आहे की हे प्रत्यक्ष सर्वांनी प्रदर्शन पाहावं आणि जे आपल्या वेगळ्या चुकांची भूमिकाची मार्गदर्शनाची आयुष्यातली आपली चुकते ती चांगल्या उत्तम विचारातून आयुष्य जगावं प्रत्येकाने. आणि हे विचार उत्तम जे संतांचे विचार आहेत, संत शिकवणीतून जे दिले गेलेलं आहे, हा काय धार्मिक नाही आहे, सामाजिकच कार्य आहे. प्रत्येक समाजाने, समाजातल्या लोकांनी, प्रत्येकाने अगदी गरिबापासून श्रीमंतीपर्यंत कॅटेगरी मला दाखवायची नाही. सर्वांनी हे जे दिलेले आहेत विचार, हे विचार अंतरातून घेऊन चांगलं सुखी संसार करावा किंवा आनंदी आपलं आयुष्य जगावं, बस एवढंच माझी इच्छा आहे. वाईट विचाराचा जो मनुष्य गुंतलेला असतो त्याला काय त्याचं काय ज्ञान नसतं की आपण चुकतोय. आणि त्याला जसं कसं एखादा बेडूक असतो गटारामध्ये, त्याला कुठे काय ते गटाराची काय असते किंमत काहीच त्याला महत्त्व वाटत नाही. जेव्हा तो चांगल्या पाण्यात जातो तेव्हा त्याला जसं बदल चांगला घडून आनंदामध्ये येतो, असा प्रत्येक मनुष्य हा अवघड अवलक्षणामुळे अडकले आम्ही प्रत्येक वेळेला बघतो. माझ्याकडे पुष्कळ माणसं येतात सल्ला घेण्यासाठी, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आम्ही बघतो की हा कुठल्या ना कुठल्या विचारामध्ये अडकून तो मानसिक एकदम खाली येऊन किंवा मनाची भूमिका त्याची जास्ती होऊन तो व्यसनाकडे जात असतो किंवा वेगळ्या वाईट विचारांकडे जात असतो किंवा दुसऱ्या आणखी लिंबू, मिरची, भगत, अंधश्रद्धेकडे जात असतो. हा कोणीही जाऊ नये आणि चांगल्या विचारामध्ये प्रत्येकाने आयुष्य जगावं, बस एवढंच माझं म्हणणं आहे. हे चित्र प्रदर्शन 27 फेब्रुवारी ते 26 मार्च 2014 पर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत जनसामान्यांकरिता खुले राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोवाडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुलुंडमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे साजरा करण्यात आला. मुलुंड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाच्या बाहेर रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच मराठी साहित्याचे मानदंड विवा शिरवाडकर जन्मदिनानिमित्त स्थानकावरील नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. जवळजवळ 25 किलो पेढ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. हा फक्त आमचा एक छोटासा प्रयत्न आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी. आज महाराष्ट्राचे मानदंड
कविवर्य विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने हा महाराष्ट्र शासन मराठी भाषा दिवस हा साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवमे विद्यार्थी सेना म्हणून विभाग यांच्या वतीने आम्ही रांगोळी आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सागर देवरे विभाग अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही केलेला होता आणि मनसेचे सर्व पदाधिकारी विभागाचे सत्यवान दळवी साहेब, राजू देशमुख साहेब, अशोक खरात, महेश दामापूरकर आणि इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी हे सर्व इकडे उपस्थित राहून गेले. आतापर्यंत 25 किलो पेढ्याचं आम्ही वाटप केलेलं आहे. मनसे विद्यार्थी सेनेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त उद्या मुलुंडमधील सर्व शाळा तसेच कॉलेजमध्ये पुस्तक वाटप करण्यात येणार असल्याचे वक्तव्य मनसे उपविभाग अध्यक्ष राजेश पांचाळ यांनी केले. उद्या आम्ही मुलुंडमध्ये सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांच्या लायब्ररीमध्ये आम्ही पुस्तकांची भेट देणार आहोत. मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुलुंड विभागातर्फे मराठी भाषा दिवसाचा सर्वांना आधी हार्दिक शुभेच्छा. आज विद्यार्थी सेनेमार्फत एक रांगोळीचा आणि पेढे वाटपाचा छोटा उपक्रम राबवण्यात आला. आत्तापर्यंत 25 किलो पेढे वाटण्यात आलेत. तरी आमचे विभागाध्यक्ष श्री सागर देवरे साहेब, उपविभागाध्यक्ष राजेश पांचाळ, उपविभागाध्यक्ष श्री विपुल हिरे, वॉर्डाध्यक्ष दीपेश जगतानी, प्रथमेश चव्हाण, भूषण पाटील, प्रवीण राऊत यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि मुलुंडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व नागरिकांना विद्यार्थी सेनेतर्फे हार्दिक शुभेच्छा. मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मराठी तरुणांना मराठी तर आहेच, पण जे बाहेरचे आहेत त्यांनाही मराठी महाराष्ट्रात राहून मराठी आलीच पाहिजे. मराठी ही सर्वप्रथम महाराष्ट्रात ही मोठ्या संख्येने वाढत राहिली पाहिजे आणि मराठी माणसांनी पहिलं मराठीतच बोललं पाहिजे. विवा शिरवाडकर जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येत असून सर्व नागरिकांना मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेश शिरवाडकरसह प्रियंका, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
बातमीपत्रात आपलं स्वागत. गृहिणींच्या कलागुणांना वाव देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सतत दैनंदिन कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणींच्या कलागुणांना वाव आणि विरंगुळ्याकरिता खारेगाव येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार शिंदे, शिवसेना सहकार विभागाचे विजयकुमार सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला गेला. परिसरातील स्थानिक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. विविध उखाणे घेत पैठणीच्या खेळाला सुरुवात करण्यात आली. खेळामध्ये सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद टिपण्यासारखा होता. उपाध्यक्ष तुषार शिंदे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती आणि उद्देश S9शी बोलताना सांगितले. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं फक्त आमचं बेस हेच होतं की सर्व महिला ज्या घरी ज्या असतात किंवा ज्या जॉबला असतात त्या एकत्र येऊ शकत नाही आहेत. थोडा त्यांना फ्रीडम मिळावा म्हणून आम्ही थोडक्यात एक कार्यक्रम राबवला आणि जो 8 तारखेला आम्हाला ॲक्च्युली राबवायचा होता, आपण ते करू शकत नाही 8 तारखेला आचारसंहितेमुळे. तर आम्ही महिला दिन असल्यामुळे तो आम्ही आता ह्या दिवशी करून आम्ही ठरवून फायनल केले. आमच्या ह्या वॉर्डामध्ये किंवा ह्या इकडे कधीच हा असा कुठचा कार्यक्रम झालेला नाही. हा पहिलाच आमचा कार्यक्रम आम्ही इकडे ठरवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही असे वेगवेगळे चांगले कार्यक्रम करत जाऊ. सहकारी विभाग संघटना शिवसेनेतना शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांचं आज इकडे प्रवेश करत आहोत आम्ही. त्यांचं नाव आहे विजय सोनी आणि ठाणे शहर उपाध्यक्ष सहकारी विभाग संघटना सोनू विजय सोनी यांचं देखील आम्ही ते करत आहोत. शिवसेना शहर विभागाच्या महिला उपाध्यक्षा सोनू विजय सोनी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याचे सांगत ही मेड पुढे रोवण्याकरिता राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले. इथे प्रवेश घेण्याचं कारण एक क्षुल्लक कारण आहे की आम्हाला सोशल वर्क करायची खूप हौस आहे आणि तो पाठिंबा आम्हाला ह्यांच्याकडून मिळतोय म्हणून आम्हाला प्रवेश करायचा होता. मिळत होतं पण मन मोकळेपणाने मिळत नव्हतं. इथे मन मोकळेपणाने मिळतंय. आता तुम्हाला हा प्रोग्राममधूनच पाठिंबा किती मिळाला तो दिसून येईल आणि पुढे पण हा पाठिंबा आम्हाला मिळेल हे आम्हाला विश्वास आहे. साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला प्रवेश देतोय आणि तो आम्ही तुटून देणार नाही. या कार्यक्रमास नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यासह इतर महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह सरिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. पाचपाकाडीमधील श्री विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना, तर भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ. ओम जय शिव ओंकारा, भज जय शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदाशिव, ब्रह्मा विष्णु सदाशिव, अर्धांगी धारा. ओम जय शिव ओंकारा. पाचपकाडीमधील श्री विश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री साजरी केली गेली. या मंदिरातील हे 21वे वर्ष असून विशेष वर्ष म्हणून आगळावेगळा उपक्रम येथे राबविला गेला. विशेष वर्ष म्हणून येथे अभ्यास पूर्ण करून 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी शंकराच्या पिंडीची विधिवत पूजा करून येथील 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. दैनंदिन कामात व्यस्त असलेल्या भक्तजनांना तसेच वृद्धत्व आलेल्यांना 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन सहजरित्या घेता यावे याकरिता हा अनोखा उपक्रम राबविल्याचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी सांगितले. पाचपाकाडी भागामध्ये आमची गौतम सिंधू हाऊसिंग सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये एक अतिप्राचीन म्हणजे 60-70 वर्षापूर्वीचं एक पिंपळाचं प्रचंड असं वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी ही आमची इमारत बांधताना बिल्डरने 21 वर्षापूर्वी या काशी विश्वेश्वर मंदिराची स्थापना केली आणि ती दिवसोदिवस ही जी महाशिवरात्री आहे त्या महाशिवरात्री पाचपाकाडी भागामधील जनतेला आणि लोकांना आमच्या मंदिराची एक महती पटलेली असल्यामुळे गर्दी वाढत होती आणि मग यावर्षी आम्हाला अशी कल्पना सुचली की इथे 12 ज्योतिर्लिंग जी शंकराचे महती सांगणारी स्थानं भारतामध्ये आहेत त्याची स्थापना या मंदिरात करावी अशा तऱ्हेचा एक विचार आला आणि त्याच्यातून हे जयपूरमधून आम्ही या मूर्ती तयार करून आणल्या. या मूर्तींचं वैशिष्ट्य म्हणजे लिंगांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी जशी लिंग आहेत त्या प्रमाणामध्ये ही सगळी लिंग इथे तयार करून बसवलेली आहेत. म्हणजे सोमनाथपासून घृष्णेश्वरापर्यंत 12 लिंगांची प्रतिष्ठापना ही गेल्या रविवारी 23 तारखेला करण्यात आली इथे
शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि आता महाशिवरात्रीला या ज्योतिर्लिंगाची महती लोकांना एक पटवून देणे आणि नवीन पिढीला माहिती व्हायला पाहिजे आणि एक महाराष्ट्रामधली ही जी ज्योतिर्लिंगं 12पैकी 5 ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्या मराठी माणसांनासुद्धा याची माहिती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे या हेतूने आम्ही हे निर्माण केलेलं आहे आणि आज आपण गर्दी पाहताच की किती गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता आल्याने भाविकांनी स्वतःला भाग्यवान समजून या उपक्रमाचे कौतुक केले. ह्या मंदिरामध्ये आम्ही कित्येक वर्ष येतो. इथे माझी बहीण राहते आणि मी राहते माटुंग्याला, पण अतिशय प्रसन्न वाटते ह्या दिवशी म्हणून आम्ही येतो. आणि 12 ज्योतिर्लिंगाची कल्पना अतिशय सुंदर आहे आणि एकाच दिवशी आपल्याला एवढी दर्शन होत नाहीत, त्यामुळे आम्हाला ही झाली त्याबद्दल अत्यंत आम्ही आभारी आहोत तुमचे. मी पण एक ठाणेवासी आहे. माझ्या सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये हा जो 12 ज्योतिर्लिंगाच्या स्थापनाचा उपक्रम त्यांनी यावर्षी केलेला आहे, त्याच्यामुळे ज्या कोणी वयस्कर माणसांना 12 ज्योतिर्लिंगांना जाणं शक्य नाही आणि आमच्यासारख्या तरुण मंडळींना ज्यांना वेळेचा अतिशय प्रॉब्लेम असतो, ते सर्वच दर्शन इथे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. याबद्दल या मंडळाच्या सर्व सदस्यांचं मी अतिशय अभिनंदन करते. महाशिवरात्रीचा उपवास करणं खूपच चांगलं आहे आणि मनाला कशी शांतता लागते. खूप छान आहे आणि मंदिरात येऊन तर अजून प्रसन्न वाटतं. आज महाशिवरात्री निमित्ताने या शंकराच्या वेळात 12 ज्योतिर्लिंगाच्या 12 लिंगाचं प्रतिष्ठापना केलेली आहे आणि ठाण्यामध्ये असं देऊळ कुठेच नाही की तिथे त्रिवेणी संगम आहे. वड, पिंपळ आणि कडुलिंब याचा त्रिवेणी संगम असा कुठेच सापडणार नाही आहे. मुंबईतसुद्धा असं असणार नाही आहे. त्यामुळे हे देऊळ फार छान आहे आणि प्रतिष्ठापन केल्यामुळे त्याला फार महत्त्व आलेलं आहे. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैजनाथ, रामेश्वर, भीमाशंकर, नागनाथ, काशी विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, केदारेश्वर, दृष्टेश्वर यांच्या लिंगांची प्रतिमा अभ्यासपूर्ण पद्धतीने चांदमूर्ती कला केंद्रात साकारून मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांसह ज्येष्ठांना ज्योतिर्लिंग पाहण्याची इच्छा येथे पूर्ण करता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ठिकठिकाणी धार्मिक उपक्रम राबवित महाशिवरात्री साजरी. मुलुंडमध्ये राजे संभाजी मैदानाच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण, तर राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.